आज आपण निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहे? अ, माझं नाव सतीश शहाजी कुंभार, आदर्श प्राथमिक शाळा शिंगोली मुख्याध्यापक पदावर आहे मी आणि शिंगोली गावातलं मी BLOचं आणि मराठा आरक्षणचं काम केलेलं आहे. आणि मी त्या गावामध्ये 2003 या सालापासून राहत आहे आणि अद्यापही मला त्या गावामध्ये कधी त्रास झालेला नाही, काडीचाही त्रास झाला नाही. परंतु शनिवारी दिनांक 6 तारखेला पहाटे 3 वाजता मी व्यायामासाठी रेल्वे स्टेशनपासून उपळा पाटीला जात असताना प्रथमेश महेश काळाई वय 26 हा इसम टमटम चालवत आला. MH 25 525 हा टमटम नंबर. त्याने उतरून माझ्या डोक्यामध्ये चापट मारली जोरात आणि तोंडावर 2-4 चपटा मारल्या. मी अचानक घाबरून गेलो की मला काही कळलं नाही की 4-5 मिनिट की काय होईल माझ्याशी. आणि मग मी नंतर सावरून त्यानं चालू केलं की बाबा तू शिवजयंतीची पट्टी देत नाहीस, वर्गणी देत नाहीस, म्हणून मला लात्या बुख्याने जीवघेणी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. आणि जा तू आनंदनगर पोलीस स्टेशनला जा, अगर कुठं जायचंय ते जा, माझं काय वाकडं होऊ शकत नाही. अशा ह्या गुंड प्रवृत्तीच्या माणसानं मला जीवे मारण्याची धमकी देऊन अद्याप मला तिथं राहण्याची माझ्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. मी माझ्या कामावर जाऊ शकत नाही, माझं काम मी मन लावून करू शकत नाही, माझ्या कामामध्ये मन लागत नाही. तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमची एवढीच नम्र विनंती आहे की अशा या गुंड प्रवृत्तीच्या गुंड लोकांना खंडणीचा गुन्हा दाखल करून आणि कठोर कारवाई करून माझ्यावर जो अन्याय झालेला आहे, तो माझ्या जीवाला धोका आहे, माझ्यावर जो काय अन्याय झालेला आहे त्याला न्याय देऊन लवकरात लवकर ताबडतोब अटक करून त्याच्यावर खंडणीचा आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर मला न्याय द्यावा. नाहीतर 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आत्मदहन करेल याचे गांभीर्याने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी नोंद घ्यावी. तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी नोंद घ्यावी, SP साहेबांनी नोंद घ्यावी हीच माझी नम्र विनंती आहे.